1997 मध्ये मी तलाठी पदावर हवेली तालुक्यात रुजू झालो। त्यानंतर 98 मध्ये मी विभागीय परीक्षा पास झालो। 2000 मध्ये मी महसूल आवर्ता परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो। 2000 सालापासून आज मी मे महिन्यात रिटायर झालोय। तोपर्यंत या 25 वर्षाच्या कालावधीत मला एक सुद्धा प्रमोशन मिळालेलं नाही। तसेच मला पगारवाढ सुद्धा त्या पद्धतीने देण्यात आलेली नाही। मी 2010 साली सुद्धा या विरुद्ध मॅटमध्ये गेलो होतो प्रमोशन मिळण्याकामी। तेव्हापासून आकसाने माझ्यावर मला प्रमोशन दिलेलं नाही। जिल्हाधिकारी पुणे तत्कालीन राजेश देशमुख यांनी मॅटमध्ये त्यांच्या ॲफिडेविटमध्ये म्हटलं आहे की 2000 मध्ये अपीलार्थी 2000 मध्ये पास झालेले असले तरी आता सध्याच्या 2019च्या GR नुसार ते पात्र नाहीत असं ॲफिडेविट जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। हे कोणत्या निकषात बसतं? 2000 चे निकष वेगळे होते। 2000 साली मी पास झालोय। आता 19 वर्षानंतरचे निकष ते निकष हे पात्र नाहीत असे ठरवून त्यांनी ॲफिडेविट दिलेलं आहे। त्यामुळं माझ्यावर अन्याय झालेला आहे। तसेच माझी जात पडताळणी सर्टिफिकेट, माझं सर्व्हिस बुक, माझे सर्व मी जॉईनिंग झालो त्यावेळचे सर्व फाईल यांनी गायब केलेली आहे। माझी सर्व्हिस बुक यांनी गायब केलेली आहे। मला प्रमोशन न देण्यासाठी म्हणजे यांना सांगायला मोकळे झाले की आमच्याकडे सर्व्हिस बुकच नाही, त्यामुळे आम्ही प्रमोशनच देऊ शकत नाही। याच्यासाठी यांनी माझं सर्व्हिस बुकच गायब केलेलं आहे। तरी यांनी या बाबतीत बी मी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात सुद्धा हे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर माझं सर्व्हिस बुक अपडेट करावं, मला वरिष्ठ वेतन श्रेणी व राहिलेले उर्वरित भत्ते द्यावेत, माझे जे काही मागील अरियर्स आहेत ते द्यावेत। तसेच सर्व्हिस बुक अपडेट करून वरिष्ठ वेतन श्रेणी त्या निकषात देण्यात यावी। महाराष्ट्रात मला हा पुणे पॅटर्न दाखवायचा आहे। या ठिकाणी बिंदू नामावली बघत नाहीत, कुठलं काहीच बघत नाहीत। या ठिकाणी प्रमोशनच्या पद्धती वेगळ्या आहेत। इथं पुणेवाले जे नावं ठेवतात बीड पॅटर्न, लातूर पॅटर्न, नाही, त्यांच्यापेक्षा खतरनाक महसूलचा पुणे पॅटर्न आहे।